नमस्कार. आज आपण एका 87 वर्षांच्या बाबांना इथं आपण भेटतोय. योगा आणि प्राणायाम याचं महत्त्व किती आहे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये. नमस्कार बाबा, तुमचा परिचय सांगा. मी योगाचार्य विठ्ठल यशवंत जाधव आहे. राहणार तळे हिप्परगा, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. 15 वर्षे मिलिटरीत सर्व्हिस केली आहे. आता 32,000 पेन्शन आहे मला. वयाच्या 17 वर्षापासून आज 70 वर्षे झाले मी योगा करतोय आणि प्राणायाम करतोय. माझं 87 वर्षे वयात एकही डॉक्टरची गोळी नाही, एकही इंजेक्शन नाही, कसल्याही प्रकारचा त्रास नाही, काही नाही. त्याचं कारण योग आणि प्राणायाम करत असल्यामुळं आणि खाण्याच्या पद्धतीनं खातोय, जेवण करण्याच्या पद्धतीनं जेवण करतोय, पाणी प्यायच्या पद्धतीनं पाणी पितोय आणि गाईचं गोमातेचं दूध वगैरे खातोय. ह्याच्यामुळं माझं आरोग्य उत्तम आणि उत्कृष्ट आहे. दररोज 3ला उठतोय. 3ला उठल्याबरोबर 2.5 ते 3 लिटर मी पाणी पितोय. 2.5 ते 3 लिटर उठल्याबरोबर. तेवढ्या पहाटे 2.5 ते 3 लिटर एका वेळी? एका वेळेस सांगतो. एका वेळेस असं विचारा. एका वेळेस पाणी पित नाही. उठल्याबरोबर प्रथम बिन पैशाचं औषध माझ्या तोंडातली लाळ हातावर घेतोय. 5 वेळा ह्या डोळ्यात घालतोय, 5 वेळा ह्या डोळ्यात घालतोय. म्हणून अजूनपर्यंत मला चष्मा नाही. 87 वर्ष वयात राहिलेली लाळ चेहऱ्याला लावतोय. चेहरा सुंदर आणि उत्कृष्ट आहे, उत्तम आहे. बिन पैशाचं औषध झालं. त्याच्यानंतर जगामधलं नंबर 1 बिन पैशाचं औषध पाणी. आता पाणी प्यायची पद्धत कशी, तर या पद्धत सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता, ब्रश न करता, चूळ न भरता दिवस उगवायच्या आत ही पाण्याची क्रिया मी पूर्ण करतोय. सायंकाळी झोपताना स्वच्छ दात घासतोय. कोलगेट वापरत नाही, लिंबाची काडी बरं. सकाळी थोडं बघा की सकाळी उठल्या चूळ न भरता पाणी प्यायचं, तोंड न धुता, ब्रश न करता, चूळ न भरता दिवस उगवायच्या आत हे 4 प्रकार पाणी पिण्याची. कोमट पाणी प्यायचं की कोमट 22 ते 25 डिग्रीचं पाणी प्यायचं. हो, उठल्या. मग त्याच्यात लिंबू टाकू शकताय, मध टाकू शकताय. अशा ते पाणी पिऊ शकताय तुम्ही, किंवा साधं बी पाणी एवढं पिऊ शकताय. तुम्ही कोणकोणती योगासनं करताय? मी योगासन पाठीवरची 25-30 आसनं करतोय, पोटावरची 10-15 आसनं करतोय आणि बसून 10-15 आसन करतोय आणि पायावरची 5-7 आसनं करतोय. 87 वय चालू आणि या वयात एवढी आसनं करताय? आता एक आसन तुम्हाला दाखवतो. बरं. आपण आता इथं बसलोय. आपण थोडा संवाद झाला की आपण तिथं फरशीवर सफाई जागेमध्ये आसनं दाखवूया. तरी पण आज एवढं सगळं सुधारित तंत्रज्ञान असणारं जग आहे, प्रत्येकाला योगासनाचं महत्त्व माहीत आहे. मग आताची पिढी तरी पण योगासनाला काय वेळ देत नाही, का बरं करत नाहीत? आणि इतके आजार, आज हॉस्पिटलायझेशन खूप वाढलं आहे. दररोज प्रत्येक गावातून एखादा दुसरा अटॅकचा पेशंट, वेगवेगळे आजार वाढलेत, तरी पण लोक का बरं असं करतात? योगा का करत नाहीत? लोकांना फक्त एवढंच माहीत आहे, पैसा कसा मिळेल, पैसा कसा मिळेल आणि आपल्या इंद्रियाला मजा द्यायचं माहीत आहे. बाकी काही माहीत नाही लोकांना. हेच दिसतंय. इंद्रियाला दिली मजा, शरीराला रोग येऊन करल सजा. द्या इंद्रियाला मजा. डोळ्यानं काय बघावं माहीत नाही, तोंडानं काय खावं माहीत नाही, तोंडानं काय बोलावं माहीत नाही, कानानं काय ऐकावं माहीत नाही. फक्त इंद्रियाला मजा द्यायची माहिती. ह्याच्यात 2 इंद्रिय खतरनाक आहेत. लघवीच्या जागेला हाड नाही, जिभेला हाड नाही. खतरनाक इंद्रिय. ह्यांनी याचा सदुपयोग केला त्यांनी जग जिंकलंय आणि याचा दुरुपयोग केला त्यांनी सत्यानाश करून गेला आहे. कोणत्या पक्षाला एड्स झाला आहे का? कोणत्या पक्षाला मुळव्याध झालं आहे का? कोणत्या पक्षाचं दात दुखलं आहे का? कोणत्या पक्षाला जनावरला अमेरिकेला नेलं आहे का ऑपरेशन करायला? कोणत्या पक्षाच्या जनावराचं, गोमातेचं, म्हशीचं, ह्याचं शिजरिंग झालं आहे का कधी? आणि माणसाचं माता बहिणीचं काय शिजरिंग होतात? याच्यापूर्वी 12 माता बहिणीला बाळं झाली, 12 तरी माताजींचं शिजरिंग होत नव्हतं. त्याचं कारण काय? फक्त डॉक्टर लिहून देतो बेड रेस्ट. मग ते माताजी बेड रेस्टच करते आणि काम करत नाही, काही नाही. त्या माताजींनी चाललं पाहिजे, काम केलं पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे, धुणं धुतलं पाहिजे, झाडून काढलं पाहिजे. ही अशी घरातली कामं त्या माताजींनी केलीच पाहिजे. कारण शरीराला सतत शरीर आहे
तर व्यायाम आहे तर शरीर आहे, शरीर नाही व्यायाम नाही, व्यायाम आहे म्हणून शरीर आहे, शरीर आहे म्हणून व्यायाम आहे. ह्या सगळ्या दररोजच्या तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्ही ध्यान धारणा, देवाचं नामस्मरण कशा पद्धतीने करताय, किती वेळ करताय, आणि तुम्ही वारकरी आहात का? पांडुरंगाचे. आमची चौथी पिढी वारकरी घराण्यातली, वा, छान आहे. वारकरी घराण्यातून तुम्ही आलात म्हणजे. चौथी हां, पिढी. ध्यान धारणा किती वेळ करायची? ध्यानधारणा तुमच्या वेळेनुसार, धावपळीच्या वेळेमध्ये वेळ मिळत नाही, पण हात जोडून विनंती आहे, प्रत्येकानं कमीत कमी झोपताना 5-10 मिनिट ध्यान करा आणि झोपीतनं उठल्याबरोबर 5-10 मिनिट ध्यान करा. हे नित्य नियम जर तुम्ही ठेवला, ध्यान हे जगातलं बिन पैशाचं औषध आहे. ध्यान केल्यामुळं 5 मिनिटाचं ध्यान केल्यानं 1 तासाची झोप, 15 मिनिटाचं ध्यान केल्यानं 4 तासाची झोप, 1 तास ध्यान केल्यानं 12 तासाची विश्रांती, 12 तासाची झोप मिळते. ध्यान हे जगातलं बिन पैशाचं औषध आहे. ध्यानामुळं मनाचा चंचलपणा कमी होतो, ध्यानामुळं ज्ञानतंतू शिक्षण होतात, ध्यानामुळं स्मरणशक्ती वाढली जाते, ध्यानामुळं ताणतणाव टेन्शन कमी होतं आहे. आणि आज जगाचं रोग व्हायची कारणं, मेन कारणं 3 आहेत. त्याच्यातलं एक कारण ताणतणाव टेन्शन, मानसिक ताण, मानसिक रोग ज्याला म्हणतो ते रोग, त्याच्यामुळं आपणाला बरेच आजार होण्याचे असते. ताणतणाव टेन्शन वाढल्यामुळं हाय ब्लड प्रेशर होईल, हाय ब्लड प्रेशर झाल्यामुळं अर्धांगवायू होण्याची दाट शक्यता असते. म्हणून मेहरबानी करून ताणतणाव टेन्शनला गायब करायचं असेल, शवासन करा, मोकरासन करा, त्याच्यानंतर तुम्ही ध्यान करा. हे अत्यंत महत्त्वाचे असणं 2, आणि ध्यान करणं, मेडिटेशन इंग्लिशमध्ये म्हणतात, ध्यान करणं अत्यंत महत्त्वाचं. ध्यान करताना मात्र मेहरबानी करून सरळ बसा, सहज बसा, आरामशीर बसा, रिलॅक्स बसता. उदाहरण तुमच्या समोर मी बसलेला आहे, माझ्या पुढं वाकलेलं नाही, मागं वाकलेलं नाही, 87 वर्षाचा म्हातारा, आणि या पद्धतीने ध्यान करा. सरळ बसा, सहज बसा, आरामशीर बसा, मनावरचा ताण काढून टाका, शरीरावरचा ताण काढून टाका. फिकर फेंक दे कोई में, जो होता है देखी जाएगा. अरे भैया कुछ नहीं होता, कुछ नहीं होता. सिर्फ हम क्या करते हैं की टेन्शन लेते हैं, आणि टेन्शन घेतल्यामुळं आपणाला ब्लड प्रेशर वाढला जातो. ब्लड प्रेशर हा रोगच नाही आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला, राग आल्यानंतर तुम्ही ब्लड प्रेशर चेक करा. ज्यावेळी घरी भांडण होईल, कुठं भांडण बाहेर होईल, ऑफिसमध्ये भांडण झाल्यानंतर ब्लड प्रेशर चेक करा. 100% ब्लड प्रेशर भयंकर वाढलेला असेल. मग राग आल्यावर ब्लड प्रेशर वाचवा, ब्लड प्रेशर हा रोगच नाही, फक्त आपण झालो डॉक्टरचं गुलाम. योगासनाच्या सादरीकरणाच्या अगोदर एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो. विचारायची आताची तरुण पिढी असेल, लहान मुलं असतील, किंवा आपल्यासारखी माणसंसुद्धा या मोबाईलच्या व्यसनापासून टळलेली नाही आहेत. आज प्रत्येकजण आपला महत्त्वाचा वेळ हा मोबाईलमध्ये घालतो. तर नव्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल याच्याबद्दल? कानाला मोबाईल, बघायला TV, बसायला गाडी, राहायला माडी, बायकोला घेतली 1000 रुपयाची साडी, आरोग्याला आणि अभ्यासाला लावली काडी. बघा, आजीला पण पटतं हे सगळं, एवढे सगळेजण ऐकतात वरून. हां, काय सल्ला द्याल मग तुम्ही तरुणांना? काय केलं पाहिजे त्याने? तरुणांना हेच म्हणणार, अति तेथे माती. अतिप्रमाण कोणतंही झालं तरी, जसा मोबाईलचं तुम्ही अतिप्रमाण केलं तर आजकालचे तुम्ही ब्रेन ट्यूमर होण्याची दाट शक्यता झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, डोळ्यावर परिणाम होतो. 10 नंबरचा 5 नंबरचा चष्मा लागला जातो आणि मेंदूवर त्याचा परिणाम होतो. म्हणून माझ्याकडून लिहून घ्या, 15 वर्षानंतर जवान मुलं 15% आंधळी आणि मेंटल झाल्याशिवाय राहणार नाहीत. कशामुळं? मोबाईल आणि TV आणि कम्प्युटर. पण ते तर गरजेचं आहे की आताच्या सगळ्यात. आम्ही अति तेथे माती म्हणलोय. हो. करू नका म्हणलंय, सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका, सदुपयोग करा. आता आता तुम्ही कम्प्युटरवर काम करताय, 1 घंटा काम करा, 10 मिनिट या 5 मिनिट हिरव्या झाडाकडे बघा, शांती मिळेल. किंवा निळ्या आकाशाकडे बघा. डोळ्याला आणि ब्रेनला हिरवा रंग अत्यंत महत्त्वाचा आहे.
आणि सकाळी अनवाणी पायावर चप्पल न घालता हिरवळीवर 10 मिनिट चालण्याचा प्रयत्न करा. आरोग्यही उत्तम राहील, डोळ्यावर चांगले उत्तम परिणाम होतील. आता जास्तीत जास्त मी बिन पैशाचं औषध लोकांना सांगत असतोय. बिन पैशाचं औषध, एक नया पैसा करतात ना, असे औषध निसर्गामध्ये आहेत आणि तुमच्या घरात पण आहेत. एक तुम्ही पाणी सांगितलात, हो. आपली सकाळी उठल्यानंतर पहाटेची तोंडातली लाळ सांगितलात, हे बिन पैशाचे औषध आहेत. हो ना. अजून कुठलं आहे का असं औषध? हा, बरेच आता बिन पैशाचे औषध आहे. 2 सांगितलात, अजून पुढले सांगा. बिन पैशाचं औषध पाणी, हा, त्याच्यानंतर तुळशीची 11 पानं दररोज खायची का? दररोज खायची. दररोज तुळशीची 11 पानं. एकादशीला, अमावस्याला, पौर्णिमेला खायची नाही. बरं. तुळशीची 11 पानाची गोळी बनवायची, दाताला लागू द्यायची नाही. त्याच्यामध्ये पाव नया पैसा पारा असतोय. तो पारा शरीराला चांगला आहे पण दाताला खराब आहे, म्हणून तिची आपण गोळी बनवायची. दाताला न लावता तोंडात टाकायची, वर्ण पाणी. ते गोळी म्हणजे चांगला चुरा करायचा त्याचा आणि ते बनायची. एक तर तुळशीचा पाला बिन पैशाचं औषध, दुसरं पाणी बिन पैशाचं औषध, तिसरं मग सांगितलं तुमच्या आपल्या स्वतःच्या तोंडातली लाळ बिन पैशाचं औषध. मॉर्निंगला जी डाळ असते ती बिन पैशाचं औषध. सूर्यनारायण बाप्पाचं सकाळचं आणि सायंकाळचं कोवळं ऊन, जीवनसत्व नावाचं जीवनसत्व बिन पैशाचं औषध, हाडं मजबूत करणारं औषध. त्याच्यानंतर सब रोगों की एक ही दवाई, हसना शिको मेरी वाई, हसत मुख वा वा वा. बिन पैशाचं औषध. त्याच्यानंतर ध्यान करणं बिन पैशाचं औषध. मौनम सर्वम साधनम बिन पैशाचं औषध. लंघनम परम औषधम, आठवड्यातून 15 दिवसातून एकदा उपवास करणं बिन पैशाचं औषध. त्याच्यानंतर लघवीच्या जागेवर जिभेवर कंट्रोल करणं, संयम, कंट्रोल, संयम बिन पैशाचं औषध. असे लिंबाचा पाला बिन पैशाचं औषध, पिंपळाचा पाला बिन पैशाचं औषध, पिंपळाची फुलं बिन पैशाचं औषध. त्याच्यानंतर आपले जे काय आपल्या निसर्गात वस्तू आहेत त्या या बिन पैशाच्या औषध आहेत. खूप छान माहिती सांगितलं तुम्ही. आता प्रत्यक्ष योगासनं करून बघायचे आपण. हो, जायचं परशीवर हा, चला नक्की. नक्की. चला बघूया बाबा आपण योगासन कसे करतात. असं नाही इकडं असं पाय पकडून बसते. चला मला बघूया. कसं माहिती? आम्ही बघितलंय कुठं बघितलात तुम्ही? प्रत्येक कुटुंब सप्त्याला हिंडते ते असं आहे का? बरं, चांगली गोष्ट आहे. माहिती अशी सांगते ते. चला बघा बाबा, बघा सॅक वापरतात. आताचे लेटेस्ट माझी अक्का, राम राम, हरी ओम, माझी आई. छान आहे. चला तर आपण बघू आता योगासन. 87 वर्षाचे बाबा आहेत. काय कसं आता असं पाय नुसतं पाय पसंत बसते. 80 वर्षाची ती 1 रुपयाची गोळी नाही. हा, बघा. आणि तुम्ही गुडघे कोपरं हात गेली म्हणून चालता का, वाकडं चालता का? गुडघ्याला पण काय नाही ते. सगळं कुटुंब सगळं बिन औषध गोळ्या. माजी सैनिक आहेत ते, मिलिटरी मॅन होते. आता पाठीवरची आसन करून दाखवतो. पाठीवरच्या आसनामध्ये, योगासनामध्ये सर्वांगासन हे अत्यंत महत्त्वाचं आसन आहे. खूप सोपं आहे, साधं आहे, प्रत्येकजण हे आसन करू शकतंय. आता ह्याचा बेनिफिट, फायदा आपल्या शरीराला काय सांगा. अत्यंत महत्त्वाचा फायदा, सर्वांगासनमुळं आपल्या हृदय भगवंताला आराम मिळतंय. आराम मिळाल्यामुळं आयुष्य वाढले जाते. हृदय भगवान 24 तास पंपिंग करून डोक्याला रक्त पोचवत असतात आणि ह्याच्या खाली जे रक्त जातं ते ग्रॅव्हिटी सिस्टमनं जात असतं आणि इथं पंपिंग केल्याची येत नाही. म्हणून कोमामध्ये जायचं कारण काय, रक्त मेंदूला भरपूर पुरवलं जात नाही आणि त्याच्यामुळे माणूस कोमामध्ये जातो. मग लाखो रुपया घालून स्वतःची बरबादी करून घेतो. म्हणून प्रत्येक माणसानं कमीत कमी 5 मिनिट ते सर्वांगासन करावं. नाव किती सुंदर आहे, सर्वांगासन. सर्व अंगाला आसन देणारं सर्वांगासन हे नाव आहे. तर हे सर्वांगासन एक फायदा, आयुष्य वाढलं जातं आहे. दुसरा फायदा, ब्रेनचा आजार होत नाही, स्मरणशक्ती वाढली जाते, ज्ञानतंतू तीक्ष्ण होतात, डोळ्याचे आजार होत नाहीत, डोळ्यात चष्म्याचा नंबर कमी होतो आहे, थॉयरॉइडचा प्रॉब्लेम होत नाही, गळ्याला दाब बसल्यामुळं टॉन्सिल होत नाही. त्याच्यानंतर रक्ताभिसरण उलटं असल्यामुळे रक्ताचा प्रवाह फास्ट चालतो, व्यवस्थित रक्ताभिसरण चांगलं होतं आहे. त्याच्यानंतर
कोंबुलव्याध भंगदर मुलव्याध यासारखे रोग त्याच्यात होत नाही. सर्वांगासनमध्ये अश्विनी नावाची मुद्रा करायची. लघवीची आणि संडासची जागा वर वडा सोडा, वर वडा सोडा, वर वडा सोडा. ही अशा रीतीनं तुम्ही 100-200 वेळा केला तर सर्वांगासनचे असे बरेच फायदे आपल्या शरीराला मिळतात. म्हणून सर्वांगासन विद्यार्थ्याला तरी अति महत्त्वाचं आसन आहे. प्रत्येकालाच महत्त्वाचं आसन आहे. विद्यार्थ्यालाच का महत्त्वाचं आसन आहे तर विद्यार्थी 100%, 90%, 95% मार्क मारू शकत आहे आणि त्यांचे ब्रेन चांगला शार्प, उत्तम, उत्कृष्ट होत आहे. म्हणून सर्वांगासन उत्तम आसन. करण्याची पद्धत पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपून मान उचलायची नाही. मान न उचलता अशा रीतीनं अशी हे घ्या. ह्या ठिकाणी सतरंजी हातळा, हात असे करा किंवा असे करा आणि नंतर हळूहळू पाय वरती आणायचे. पण सर्वांगासन करताना तुम्ही मान जर अशी उचलले तर सर्वांगासन येणार नाही. मग हळूहळू पाय घ्यायचे, असं मागे घ्यायचं आहे. मी करण्याची पद्धत सांगतोय. हिथं हाताला कोपरापाशी आणि दंडापाशी असं दाबायचं आहे आणि हात इथं घ्यायचा आहे आणि हळूहळू आणि अजून एक फायदा याचा, उंची चांगली वाढली जाते. हे सर्वांगासन असं पहिल्या वेळेस 15 सेकंद, अर्धा मिनिट वाढवत वाढवत रोज 15-15 सेकंदानं 5 मिनिट दररोज नित्य नियमानं करा. मी दररोज 10 ते 15 मिनिट करतोय. हे सर्वांगासन. ह्याच्यानंतर हे आलं आसन. त्यानं उंची वाढली जाईल आणि पोटाचे आजार होत नाही. पोटाची चरबी कमी होईल. हे कर्णपिडा आसन. कर्ण म्हणजे कान, पिडा म्हणजे त्रास. ह्याच्यानंतर कंबर दुखीला हे कठीण आहे जरा. सेतुबंद आसन. ह्याच्यानंतर हे ऊर्ध्व पद्मासन. पद्मासनचा फायदा आणि सर्वांग. हे गोरक्षा सुप्तभद्रासन. त्याच्यानंतर ऊर्ध्व उग्रासन. त्याच्यानंतर असं हळू खाली यायचं आहे. हे आसन झाल्यानंतर मत्स्यासन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात सोपं हे मत्स्यासन. या पद्धतीचं सुखासन हलकून पालकून घालून आपण जेवायला बसतो त्या पद्धतीनं हात इथं घ्यायचे आणि मागं बघायचं आहे. कंबरवर उचलायचं आहे. दोन्ही हातानं दोन्ही पायाचे पंजे पकडायचे. या पद्धतीनं कंबर उचलाय. कंबर दुखणार नाही, पाठ दुखणार नाही. कंबर पाठीचा कणा कार्यक्षम होईल आणि तुमच्या मणक्यात आणि पाठीत आणि कमरेमध्ये, हाडामध्ये, मणक्यामध्ये गॅप पडणार नाही. हे सोपं आहे. हे त्याच्यापेक्षा कठीण आहे. मत्स्यासनचा दुसरा प्रकार तोच, पण पद्मासनमध्ये हे त्याच्यापेक्षा कठीण आहे. हे तिन्ही प्रकार तुम्हाला दाखवले. त्याच्यानंतर हे उत्तान पादासन पोटासाठी. एका पायानं करा, ह्या पायानं करा, ह्या पायानं. त्याचे नौका आसन पाठीवरचं. त्याच्यानंतर हे पाठीवरचं उग्रासन. नसणाऱ्या दिले होते. त्याच्यानंतर हे पाठीवरचं भद्रासन, सुप्त भद्रासन. ह्याच्यानंतर या अर्ध हलासन. ज्याला सर्वांगासन येत नाही त्यानं हे अर्ध हलासन करतं. फायदा थोडासा कमी आहे, फायदा तोच. हे पिन 5 मिनिट करायचं. त्याच्यानंतर हे
ज्याच्या प्रोस्टेट ग्रंथी वाढलेल्या आहेत, तर प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यानं ते त्याचं पोट साफ होत नाही. पाणी पिऊन करायचं आहे. पोट साफ, शरीर साफ, पोट साफ, आरोग्य उत्तम, पोट साफ, रोग गायब. चांगला हागला तो चांगला जगला, ओ करून हागला त्यानं सत्यानाश करून घेतला. म्हणून पाणी पिऊन हे करायचं असं, हे असं करायचं आहे. थोडं येईल हळूहळू अनवटी गुडघ्यात लावायचं आहे आणि संडाची लघवीची जागा आपल्याकडे वळायचा आहे, सोडायचा आहे, वळायचा आहे, सोडायचा आहे. प्रोस्टेट ग्रंथी उत्तम आणि उत्कृष्ट होते. हे त्याच्यानंतर द्विपाद शिरासन आणि एक पाद शिरासन. पायाच्या नसणाऱ्या ढिल्या होतील, उत्तम होतील, उत्कृष्ट होतील. लहान मुलांची उंची वाढली जाईल. हे द्विपाद शिरासन. हे पाठीवरचे आसन, पाद नमना आसन. पायानं हातानं तुम्हाला नमस्कार. खूप कठीण असण्याचे. त्याच्यानंतर हे कंदपीठासन. पाय इथं असे आहेत, असे उलटे होतील. रामदाव बाबा तर कुठं बाबा असं हे कंदपीठासन. त्याच्यानंतर एक पाद शिरासन. आनंदानं जगा आणि आनंदाने मरा. मी हे कठीण आसन करतो पण तुम्ही करा असं म्हणत नाही. तुम्ही फक्त तुमच्या पाया पडून सांगतो, हात जोडून सांगतो. साधी आणि सिंपल आसनं करा आणि त्याचा फायदा तुमच्या शरीराला खूप 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 फायदा. योगामधलं हे बिन पैशाचं औषध आहे. पाठीवरची साधी आसनं 3, पोटावरची साधी आसनं 3 आणि पायावरची साधी आसनं 3. बस. आता हे मी खूप कठीण आसनं करून तुम्हाला दाखवायला लागलोय. हे बद्ध पद्मासन. किती वेळी मी बसवा. हे बद्ध पद्मासन. आता पद्म मयूरासन. मयूरासन असं करू का असं करू, कसा फोटो चांगला येईल. चालेल, हाय असं करा. हे असं करा. मग सरळ इथे पाय इकडे येते. पाय असे दिसते. येऊ द्या, मी करतो शूट बरोबर. येऊ द्या, मी करतो शूट बरोबर. का असं केलं चांगलं आहे? कसंही करा तुम्ही, मी घेतो. त्या मला कसं येत आहे सांगत तसं. असं करा, तुम्हाला चांगलं कोणतं वाटते असं करा. बर. हे पद्म मयूरासन. पद्म मयूरासन. हे मयूरासन. ह्याच्यानंतर पोटाचे व्यायाम. 7 प्रकारानं पोट हलवतोय. जरा आराम घ्या ना. आराम नाही, आराम हराम आहे. हां, आता अग्निसार म्हणतात त्याला योग्य भाषेत. हे 7 प्रकार श्वास बाहेर सोडूनच करायचा आहे. उड्यान बंद. पोट आत येतोय. आता मध्यम नवली. पोटाचा हा भाग आत जाईल आणि नळ पुढे येतील.
आता पोटाचा हा भाग आत जाईल, नळ पुढे येतील आणि पुढं भाग असे हलतील. आता नळ डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला, त्याला युगी भाषेत म्हणतात वाम नवली आणि दक्षिण नवली. हळूहळू करून दाखवतो, नंतर फास्ट. आता फास्ट. आता गोल फिरवतो डाव्या बाजूनं आणि उजव्या बाजूनं. त्याला संचालन या चालना म्हणतात युगी भाषेत. या पद्धतीनं ही कठीण आसनं झाली, पण तुम्हाला कठीण आसनं करू नको म्हणत नाही, जरूर करा, पण करत 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 करा. तर मेहरबानी करून आनंदानं तुम्हाला जगा, प्रत्येकाला जर आनंदानं जगायचं असेल, आनंदानं मरायचं असेल, स्वतःचा डॉक्टर व्हायचा असेल, खर्च केलेला पैसा दवाखान्यापासून बर्बाद करायचा असेल, तर 4 गोष्टी लक्षात ठेवा. पाणी प्यायच्या पद्धतीनं पाणी प्या, जेवण करण्याच्या पद्धतीनं जेवण करा, आणि योगासन पोटावरची 2-3 अशी 9 आसनं करा. पोटावरची 2-3, पाठीवरची 2-3 आणि पायावरची 2-3. हे योगासन. आणि प्राणायाममध्ये 5 प्राणायाम आहेत, महत्त्वाचे आहेत. 5 प्राणायाममध्ये कपालभाती, अनुलोम विलोम, त्रिबंध बाह्य प्राणायाम, त्याच्यानंतर भ्रामरी आणि ओमचं गुंजन, हे 5 प्राणायाम आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे. बाबा, एक प्रश्न तुम्हाला, की आजकाल लोक वडापाव, तळलेले पदार्थ खात नाहीत, जास्त गोड खात नाहीत, शुगरचे प्रमाण वाढलेलं आहे, तर काय खाल्लं पाहिजे ना सगळं? सगळं नाही नाही नाही. हां, पाव, ब्रेड, जे खायचं ती खा. मगा म्हणलं तुम्हाला, खायचं ती खा, बघायचं ती बघा, बोलायचं ती बघा. जीभ बी 2 काम करते, लघवीची जागा बी 2 काम करते. जीभ चांगलं आणि वाईट खाते, चांगलं आणि वाईट बोलते, आणि लघवीची जागा वंशावळ पैदा करते, आणि आपल्या शरीरातलं टॉक्सिन विष बाहेर काढते. म्हणून मगा मी सांगितलं की नाही आठवत नाही, पण पक्षाचा दवाखाना आहे का, जनावरचा दवाखाना आहे का? मग हेच आपण दृष्टिकोन लक्षात ठेवा. म्हणजे आपण खायला ती खा. मगा म्हणलं तुम्हाला, इंद्रियाला दिली मजा, शरीराला रोग येऊन करेल चला सध्या. बरं, तुम्हाला आता तुम्ही सेवानिवृत्त माजी सैनिक आहात, येस. हे सगळा तुमचा हेतू काय, म्हणजे लोकांमध्ये प्रबोधन करणं? प्रबोधन करणं माझा हेतू हेच आहे. जे काय माझ्या पांडुरंगानं, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं, तुकोबरायानं, जगातल्या संत महात्म्यानं, माझ्या गुरुदेवानं, माझ्या आईवडिलाच्या आशीर्वादामुळं जे काय मला हे ज्ञान मिळेल, लोकांपर्यंत पोचावं, लोकाला वाटावं. लोकाला वाटणं माझं काम आहे, माझा फर्ज आहे, माझी ड्युटी आहे, माझं कर्तव्य मी करतोय. तुमच्यावर उपकार करत नाही. फक्त एकच इच्छा आहे, तुमच्यासारखे सर लोक, तुमच्यासारखे महात्म्यानी ठिकठिकाणी माझा प्रोग्राम ठिकठिकाणी ठेवावा, आणि लोकाला प्रबोधन करण्याची मला एक सेवा द्यावी. कारण लोकांमध्ये बऱ्याच लोकांना दवाखाना म्हणलं की बस दवाखाना पडतात. घरातलं मेडिकल औषधालय किचन रूम आहे, त्या किचन रूममधलं स्वयंपाकघरामधलं तुम्ही औषध करा, आणि जगातलं बिन पैशाचं औषध करा. असे माझे 400-500 प्रोग्राम प्रत्येक ठिकाणी झालेले आहेत. आजकाल 25-30 वर्षाच्या तरुणाला सुद्धा हृदयविकाराचा झटका आला, अशा बातम्या आपण ऐकतो. पण आज 87 वर्षाच्या आजोबांनी समाज प्रबोधनासाठी हे सादर केलेले योगासनं खूप फायद्याचे ठरतील. निश्चंत विठ्ठलाचे भक्त आहेत. ध्यानधारणा आणि मानवी जीवनाचं महत्त्व आणि त्यातलं योगासन आणि प्राणायाम आज तुम्ही सादर केलात, त्याबद्दल कुरनूर गावकऱ्यांच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत. असंच तुमचं समाजप्रबोधन चालू राहत. आज आपण ज्यांना भेटलो त्यांचं नाव आहे योगाचार्य विठ्ठल जाधव,
87 वर्षाचे आजोबा आहेत. खूप छान वाटलं. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये तुम्ही आज प्रबोधन करताय. विशेष करून त्यांना माजी सैनिकांनी पेन्शन पण चालू आहे. तरी पण बघा ना, माणसाला समाजसेवेची आवड किती असते. तर एवढं सगळं योगासनाचं सादरीकरण बघितल्यानंतर ना, सादरीकरण